पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात। पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीकाही केल्याचं पाहायला मिळालं। आता गेल्या 6 वर्षात मोदींच्या परदेश दौऱ्यावरून किती कोटी रुपये खर्च झाले, तसंच गेल्या वर्षभरात मोदींच्या परदेश दौऱ्याचा किती कोटी खर्च आला याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या परदेश दौऱ्यांवर केंद्र सरकारनं यंदा आतापर्यंत तब्बल 75 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग आणि माकपचे खासदार व्ही शिवदासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला होता। परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गारेटा यांनी त्यांचं या प्रश्नावरती लेखी उत्तर दिलं। त्यानुसार वर्ष 2021 ते जुलै 2026 पर्यंत एकूण 557 कोटी रुपये खर्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर करण्यात आलाय। या खर्चात परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठका, भारतीय समुदायासोबत संवाद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांमधील सहभाग आदींचा समावेश आहे। यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 13 देशांचा दौरा झाला। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 देशांचा दौरा केला। त्यामध्ये मलेशिया, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली, फ्रान्स, स्लोवाकिया, सेशेल्स, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा या दौऱ्यांमध्ये समावेश आहे। त्यात 75 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे। सर्वाधिक 17.46 कोटी रुपयांचा खर्च मे महिन्यातील नॉर्वे दौऱ्यात झाला, तर फेब्रुवारी महिन्यातील इस्रायल दौऱ्यात 19.12 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे। 2025 मध्ये सर्वाधिक खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे। परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार गतवर्षी एकूण 187 कोटी रुपये खर्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर झाला। त्यात फ्रान्स दौऱ्यात 25.59 कोटी, अमेरिका दौऱ्यात 16.54 कोटी, सौदी अरब दौऱ्यात 15.54, ब्राझीलमध्ये 17.72 कोटी, तर चीनमध्ये 10.59 कोटी आणि अमेरिकेत 9.91 कोटी रुपये खर्च झाले। गतवर्षी 23 देशांना भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती, ज्यामध्ये फ्रान्स, अमेरिका, मॉरिशस, थायलंड, श्रीलंका, सौदी अरेबिया, सायप्रस, कॅनडा, क्रोएशिया, घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया, ब्रिटन, मालदीव, चीन, जपान, भूतान, दक्षिण आफ्रिका, जॉर्डन, ओमान आणि इथिओपिया या देशांचा या दौऱ्यामध्ये समावेश होता। आता 6 वर्षात किती खर्च झाला हे सुद्धा समजून घेऊयात। वर्ष 2021 मध्ये 36 कोटी, वर्ष 2022 मध्ये 55.82 कोटी, वर्ष 2023 मध्ये 93 कोटी, वर्ष 2024 मध्ये 109 कोटी आणि वर्ष 2025 मध्ये 187 कोटी रुपये खर्च करण्यात आले। त्यापैकी सर्वाधिक 25.59 कोटी रुपये खर्च गत वर्षी फ्रान्स दौऱ्यावर झाला, तर एप्रिल 2021 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मोदी सरकारनं विविध करार केले। त्यातून 381.8 अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणूक भारतात आल्याचा दावा मोदी सरकारनं केला आहे। दरम्यान परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकारनं केलेल्या अशा प्रकारच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाचा तपशीलही सादर केला। याबरोबरच पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमधील द्विपक्षीय बैठका, भारतीय समुदायाशी संवाद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांमध्ये सहभाग यांचा यामध्ये समावेश होता, अशी सुद्धा माहिती दिली आहे। दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।